समाजाचे जे प्रश्न होते त्या बाबतीत सुद्धा आमची सविस्तर चर्चा त्यांच्याबरोबर या ठिकाणी झाली। सकल मातंग समाजाचा अभ्यास समितीचा जो अभ्यास गटाचा जो अहवाल प्राप्त झालेला आहे तो विभागाकडे आलेला आहे। तो समितीच्या सन्मान्य सदस्यांच्या समवेत सोमवारची मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना तो अहवाल सादर केला जाईल। सुप्रीम कोर्टनं माननीय सुप्रीम कोर्टने अबकड करण्यासंदर्भातला आदेश आरक्षणामधला मातंग समाजाच्या संदर्भातला दिलेला आहे। त्या बाबतीत सुद्धा न्यायिक आयोग निवृत्त न्यायमूर्तींचा स्थापन करावा अशी मागणी आजच्या बैठकीमध्ये सकल मातंग समाजाकडनं आली। तर त्या बाबतीत सुद्धा सोमवारी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून एक सदस्यीय निवृत्त न्यायमूर्तींचा आयोग स्थापन करण्याबाबतची कार्यवाही माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर सोमवारी केली जाईल। बाकी जे प्रश्न होते अण्णाभाऊ साठे महामंडळाचे होते, आरटीचे होते, बार्टीचे होते, पुण्यातल्या लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे होते, वाटेगावचे होते, चिरागनगरचे होते, ह्या सगळ्या प्रश्नांवरती सकारात्मक चर्चा झाली। स्मारकांच्या कामाला आवश्यक ते निधीची उपलब्धता या वर्षीच्या अर्थसंकल्पात आपण केलेली आहे आणि अजून जरी निधी लागला तरी सुद्धा तो सुद्धा माननीय अण्णाभाऊ साठेंचं जे स्मारक आहे तिथं जागेची अडचण होती, पण मगाशी आयुक्तांनी आम्हाला सांगितलं की ते मोजणीचे पैसे भरून 1 महिन्यात ती सुद्धा प्रक्रिया गतीनं पुढे नेण्याचं काम होईल। याप्रमाणे सकल धनगर समाजाची, मराठा समाजाची आणि सकल मातंग समाजाची ही सविस्तर मॅरेथॉन बैठका आज या ठिकाणी पूर्ण झाल्या आणि सकारात्मक निर्णय सरकारच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाप्रमाणे घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आज आम्ही केलेला आहे। नक्कीच मात्र बैठक सकारात्मक झाली तरी पडळकरांनी सोमवारी रास्ता रोकोची मी त्याला विनंती केली आज की ते सुद्धा बैठकीमध्ये होते। त्यांना मी विनंती केली, त्यांचं म्हणणं होतं की आजच्या आज हे जे दाखले रद्द करायचे ते दाखले रद्द करायचा निर्णय तुम्ही घ्या, परंतु त्याला आमच्या अधिकाऱ्याने सांगितले त्याला एक प्रोसिजर आहे की प्रोसिजर फॉलो न करता जर दाखले रद्द केले तर कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून मी त्याला विनंती केलेली पडळकर साहेबांना आणि त्यांचं म्हणणं होतं की